नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल टिप्स. खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे वटपौर्णिमा आणि सगळ्यांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तर तेच घरात माझं सगळं आवरलं, झाडून वगैरे काढलं, कारण 4-5 दिवस मी माहेरी होती ना, त्याच्यामुळे मग घरात खूप पसारा झालेला, झाडणं वगैरे क्लीन केलं बाकीचं. तरी मला हे सगळं क्लीन करायचे कॅबिनेट्स, तिथं ते संध्याकाळी करेलच. तर आता मी वैभव त्यांच्यासाठी स्वयंपाक केला होता, भात वरण केलेला सिंपल, ते जेवत आहे. माझा उपवास आहे. तर आता थोड्या वेळाने केरळ दूध भात देते इतक्यात. तर तिला तेच रेडी करत होती मी, दूध भात साखर आणि भातात टाकून. इंद्रायणी भात आहे ना, इतका छान आहे मऊ, तर खूप छान लागतं दूध भात वगैरे. तर तेच मग तिला दूध भात देते आणि त्याच्यानंतर मग मी पण रेडी होणार, साडी वगैरे घालणार. आणि तेच आता रेडी होणार, साडी घालणार आणि बघू कुठे जायचं वडाची पूजा करायला. तर नेहमी वैभवला सुट्टी नसायचीच, म्हणजे वटपौर्णिमेला ह्यावेळेस सुट्टी आहे त्यांना म्हटलं चला मला घेऊन जा, मस्त साडी वगैरे घालणार. आणि उपवास आहे माझा, बाहेरच काहीतरी उपवासाचं खाणार वगैरे. तर आता त्यांना जेवण दिलेलं आहे आणि माझा तो उपवास आहे, चहाच पिलेला आहे फक्त सकाळचा. तर ते आता केलं, जेवण देते, त्याच्यानंतर मस्त रेडी होणार आणि बघू कुठे जायचं प्लॅन ठरतो. कारण नाशिकला तुम्हाला माहिती आहे भरपूर वडाचे झाड आहे, खूप वडाचे झाड आहे, सगळीकडे गर्दी असेल. आणि तेच आता बघू कुठे जाऊ. जेव्हा जाऊ ना तेव्हा तुमच्याशी बोलतेच आणि मी पुन्हा रेडी झाली की तुम्हाला दाखवते. तर इथे मी अशी रेडी झालेली आहे, साडी घातलेली आहे येल्लो छान. तर आता आम्ही सोमेश्वरला चाललेलो आहे, नाशिक सोमेश्वर. तिथं पण वडाचं झाड आहे, मस्त नदी आहे, मंदिर आहे. तर म्हटलं चला तिकडेच जाऊ. आणि ती साडी घातलेली आहे, पूर्ण लुक तुम्हाला दिसेलच नंतर पूजा करताना वगैरे. तर आता निघूच आम्ही थोड्या वेळाने. आणि इथे मी रेडी झाली आहे. आता वाजले आहे 3. म्हटलं उशिराच जाऊ, थोडी गर्दी कमी राहील, कारण इतकी गर्दी असते ना पूजा करायला. तर त्याच्यामुळे सावली पण झालेली आहे थोडीफार. तर तिकडेच चाललो आहे. तर चला तिकडे गेल्यावर बोलतेच तुमच्याशी डायरेक्ट. तर इथे आम्ही आता सोमेश्वरला आलेलो आहे आणि भरपूर गर्दी आहे. इथे गाडी पार्क करण्यासाठी आहे. रेलिंग, तर मध्ये एक म्हणजे ट्रेन चालते लहान मुलांची, तर ती बंद राहते वटपौर्णिमेच्या दिवशी. तर तेच आता मध्ये जाऊन आणि पूजा करणार. तर तिथे काही बायका पण होत्या, पूजा करत होत्या. तर त्यांनी माझी ओटी पण भरली, तर बघू शकता. तर खूप छान म्हणजे वाटलं. तिथे सावली असते ना वटपौर्णिमेच्या दिवशी, म्हणून मला तिथे सोमेश्वरला आवडतं पूजा वगैरे करायला. बाकीच्या ठिकाणी सगळीकडे थोडंसं ऊन, गर्दी. तर इथे आम्ही थोडं उशिराच आलो, म्हणून मग छान वाटलं की कमी बायका होत्या आणि सावली, आजूबाजूला किती सावली पडलेली वडाच्या झाडाची. आणि समोर पण तुम्हाला दिसत असेल एक वडाचं झाड, खूप मोठं वडाचं झाड आहे. तिथे पण काही बायका पूजा करत होत्या. इथे माझी ओटी भरली. तर तेच सगळं बघू शकता, म्हणजे छान वाटत होतं मला. आणि नेहमी आम्ही वैभवला सुट्टी असली ना वटपौर्णिमेच्या दिवशी, तर इथेच येतो. जर त्यांना सुट्टी नसेल तर मग मी घरच्या घरी पूजा करून घेते नेहमी. तर तेच विहान ते इतके इकडून तिकडून फिरत होते सारखे. तर इथे माझी ओटी भरत आहे आता आणि छान वाटलं म्हणजे असं. आणि म्हटलं चला यावेळेस साडी घालू. आणि वटपौर्णिमेच्या दिवशी कसं वैभवला सुट्टी नसते, तर मी घरीच असते, मग मी काही साडी वगैरे घालत नाही, पण पूजा वगैरे करते सगळं. तर ह्यावेळेस सुट्टी होती म्हणून मग असं साडी घातलेली आहे येल्लो कलरची. तर आय होप तुम्हाला पण आवडली असेल माझी साडी. तर ह्यावेळेस म्हटलं काठपदराची न घालता आपण मस्त वेगळी घालू जरा. तर म्हणून येल्लो कलर छान वाटत होता मला आज घालण्यासाठी. तर तेच तिथे मी आता माझी ओटी भरलेली, ते सगळं गहू नंतर आंबा आता थोड्या वेळाने निघणार. तर मस्त पूजा झाली आणि इकडेच यायचं होतं सोमेश्वरला, कारण नेहमी इथेच येतो आम्ही. नाहीतर मग आमच्या एरियामध्ये आहेत वडाचे झाड, तिथे जातो. पण म्हटलं चला आज सुट्टी आहे वैभवला, तर चला सोमेश्वरला जाऊ आणि तुम्हाला पण बघायला मिळेल. आणि खूप गर्दी आहे, पूजा पण छान झाली, इतकं थंड वाटतं इथं मस्त. आता थोड्या वेळ बसतो आनंदसाठी. कुठे तर छान वाटतं इथे बसून. तर अशा होड्या आहे मस्त छान छान.
तर आता आम्ही घरी जायला निघालो कारण कियारा खूपच रडत होती. तर इथे बाजूला मंदिर बघू शकता. तर सोमेश्वर मंदिर, नंतर स्वामीनारायण मंदिर, राम मंदिर वगैरे असे लाईनीत मंदिर आहेत. तर तेच आणि गर्दी पण खूप होती आणि कियारा पण रडत होती. म्हटलं जाऊ दे आता पुढच्या वेळेस येऊ तेव्हा मंदिरांमध्ये तुम्हाला दाखवू, दर्शन करू वगैरे तेव्हा तुम्हाला दाखवूच. तर तेच चला. तर इथे माझ्या मागे सगळे मंदिर आहे. तर नंतर आली ना तेव्हा दाखवेल कारण साडीवर काही जमत नाही. लांबूनच दर्शन घेतलेलं आहे. तर इथे लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे. मागे सोमेश्वर मंदिर. कियारा खूप रडते म्हणून मग दिसतोय आम्ही. खूप त्रास देते कियारा. तर पूजा तर झालेली आहे मस्त. इथं राम जानकीचं मंदिर आहे. तर चला आता पूजा झाली. आता निघतो. काहीतरी लस्सी वगैरे काहीतरी पिणार कारण सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही उपवासाचं. चला बोलते नंतर. दिसतं ते काय मध्ये तरी काय बिडा कशात पैसे तुला विहान काय खाते तू? आईस्क्रीम. कियारा. तर इथे मस्त लस्सी घेतली आम्ही उपवास आणि पांडे मिठाईमध्ये लस्सी अशी छान होती. तर तेच इतकी ठीक आहे बघू शकता. तर आता लस्सी पिते तर आता इतक्यात घरी आलो आणि मस्त इथे दूध पण आलेलं आहे. दूध तापत ठेवलेलं आहे आणि छान पूजा झाली. तर कियारा खूप रडत होती म्हणून काही मंदिरामध्ये दर्शनाला गेलो पण नाही आणि गर्दी पण होती खूप. तर म्हटलं जरा नंतरच जाऊ. जेव्हा गर्दी नसेल ऑड दिवस तेव्हा जाऊ मंदिरांमध्ये. तेव्हा पूर्ण तुम्हाला सोमेश्वरचं सगळं दाखवेल मी. तर तेच आता इकडे घरी आलो आणि आता चेंज करणार. मस्त येलो साडी घातलेली. तर ही खूप कधीची साडी घेतलेली पण कधी घातली नाही मी. तर असं त्याचं ब्लाऊज आहे. तर हे कापड वेगळं घेतलं होतं मी साडीचं ब्लाऊजचं. तर साडीचं वेगळं ब्लाऊज होतं. तर हे वेगळं घेऊन मग शिवलेलं आहे आणि याची बॉर्डर याला लावलेली आहे इथे असं. आणि हे वेगळं जाळीचं घेतलेलं. तर असा येल्लो कलर घातलेला साडीचा आणि मस्त येल्लो इयरिंग्स पण घातलेली बघू शकता. तर असं सिंपल लुक होता आणि येल्लो कलरच्या बांगड्या. तर तेच असं लुक होता माझ्या साडीचा सिंपल आणि वटपौर्णिमेचा सिंपल सोबर लुक. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा.